स्वच्छता नाही, जुना अंबड पहा तुम्ही, नूतन वसाहत पहा तुम्ही, कुठेही साफसफाई नाही. केवळ कागदावर यांनी एक दरपत्रक मागून टेंडर केलेलं आहे. दरपत्रक म्हणजे त्यांच्याच मर्जीचे दरपत्रक स्वीकारले जातात, त्यांच्याच मर्जीच्या लोकांना ते काम दिलं जातं आणि 10-5 गाड्या दाखवून त्यांनी या शहराच्या नागरिकांची, मतदार राजाची, बंधू भगिनीची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. पत्रकार कॉल करतात, या लोकांचे नंबर ब्लॅकलिस्ट करतात. ज्या दिवशी एखाद्या बोगस कामाची एमबी बनवल्या जाते, ती एमबी मुख्य अधिकाऱ्याला टाकल्या जाते आणि ती एमबी पाहिल्याच्या नंतर इंजिनियरच्या सह्या झाल्या का नाही आणि आपली भागीदारी आली का नाही हे पाहण्यासाठी मुख्य त्यांना सांगायचं आहे की त्यांना तोंड तरी कोणतं. एवढे निर्लज्ज लोक, ठीक आहे राजकारणात काही गोष्टी कराव्या लागतात, त्याच्यात दुमत नाही, परंतु निर्लज्जपणाचा कळस अक्षरशः त्यांनी गाठलेला आहे. मी तर म्हणतो त्यांना मतदार राजापर्यंत जायसाठी तोंड सुद्धा नाही. काय आपण जर सर्वसामान्य महिला पाहिल्या, सर्वसामान्य कुटुंब पाहिले आणि या शहरातले जे नागरिक आहेत की लोक नुसते चक्रा मारतात नगर परिषद. नमस्कार, लोकात्मामध्ये आपले हार्दिक स्वागत. सध्या स्थानिक स्वराज्याचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपल्यासोबत जे शिवसेना आहे, शिवसेनेचे युवा नेते राहुल खरात साहेब आहेत, ते आपल्याला सांगणार आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की अंबड शहरामध्ये खरंच विकास झालेला आहे का. तर खरात साहेब, तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे लोकात्मामध्ये. धन्यवाद. तर मला सांगा सर, आपल्याला वाटतं का अंबड शहरामध्ये खरंच विकास झालेला, याबद्दल आपण काय सांगणार? अंबड शहरामध्ये गेल्या मागच्या 5 वर्षात जर आपण पाहिलं, त्या ठिकाणी कुठेही सार्वजनिक सोयी सुविधेमध्ये जर पाहिलं तर कुठेही विकास नाही. बाहेरचे आणि शहरातले काही 5-50 कॉन्ट्रॅक्टर नवीन निर्मिती करून, बोगस कामं करून, जनतेची दिशाभूल करून फसवणूक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे शासनाचा निधी लाटण्याचं काम या सत्ताधारी लोकांनी केलेलं आहे. तर बघू शकता आपण. आणि तसंच मला सांगा साहेब, तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे, तर मला एक गोष्ट सांगा की हा विकास कुठल्या एरियात झालेला आहे आणि कुठल्या क्षेत्रात विकास व्हायला पाहिजे असं तुमचं मत आहे? खरं जर पाहिलं आपण तर विकास करण्यासाठी माणसाने कोणतं क्षेत्र निवडलं नाही पाहिजे, लोकप्रतिनिधी असा विचाराचा मी माणूस आहे. कारण या पूर्ण शहरांनी त्यांना नगराध्यक्ष पदासाठी निवड दिलेली होती, परंतु त्यांनी असं काही केलं की जुन्या अंबडमध्ये पण विकास कामं नाही आणि नवीन अंबडमध्ये पण नाही. फक्त ज्या ठिकाणी कोणाचा वावर नाही त्या ठिकाणी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. त्या मागचं कारण असं की तिथं कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही, त्या रस्त्याची कोणी तक्रार करणार नाही. त्यामुळं अशा एका बाजूला असणाऱ्या परिसरात त्यांनी बोगस रस्ते केलेले आहेत, नाल्या केलेल्या आहेत आणि ढापे केलेले आहेत आणि हे सगळं करून कॉन्ट्रॅक्टरचं घर भरून निवडणुकीला जो आपला पैसा लागलेला आहे तो पैसा काढण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी शहरात केलेलं आहे. मला एक गोष्ट सांगा, जे अंबड नगर परिषदेचे प्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या भागात कुठलं ठोस काम केलेलं आहे, याबद्दल आपण काय सांगा? असं जर आपण प्रश्न केला कांबळे साहेब, तसं पाहिलं तर माझा एक भाग कोणताच नाहीये. माझं पूर्ण अंबड शहर आहे आणि मी या शहराचा नागरिक आहे. त्यामुळं मी प्रामुख्याने आपल्याला सांगतो की या मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे साहेब यांनी कोटी रुपये निधी आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदनच करतो. परंतु त्यांच्या खाली जी काम करणारी यंत्रणा आहे की त्या आणलेल्या पैशाची जी विल्हेवाट आहे ती चांगल्या प्रकारे लागलेली नाहीये. बोगस कामं केले, बिलं काढले आणि मी तर म्हणेल की आमदार साहेबाचा अंकुश या कार्यकर्त्यावर नाही. मला एक गोष्ट सांगा, अंबड शहरातले नाले असतील किंवा पाणी पुरवठा, स्वच्छता, याबद्दल आपण किती टक्के समाधान आहे, याबद्दल काय सांगा? तसं पाहायला गेलं तर यापूर्वी 25 ते 30 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांनी संयुक्तरित्या नगराध्यक्षपद पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी काय केलं, मग एक पुण्याची कंपनी होती बीव्हीजीचं स्वच्छतेचं टेंडर केलं. त्यामध्ये बौद्ध असतील, मातंग असतील, चर्मकार असतील, कैकाडी समाजाचे असतील, आमचे वैदू समाजाचे काही बांधव असतील, महिला असतील, हे 70 ते 80 लेबर त्या ठिकाणी काम करत होते. परंतु त्यांनी जेव्हापासून प्रशासक लागलं आणि या मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे साहेबांनी आपला विचाराचा मुख्य अधिकारी या ठिकाणी आणला
मग त्यांनी मुद्दामून शहरात स्वच्छतेचं टेंडर प्रशासकाच्या काळात केलेलं नाही. त्याला 6 वर्ष लोटले कांबळे साहेब. परंतु शहरात बिलकुलही स्वच्छता नाही. जुना अंबड पहा तुम्ही, नूतन वसाहत पहा तुम्ही, कुठेही साफसफाई नाही. केवळ कागदावर यांनी एक दरपत्रक मागून टेंडर केलेलं आहे. दरपत्रक म्हणजे त्यांच्याच मर्जीचे दरपत्रक स्वीकारले जातात, त्यांच्याच मर्जीच्या लोकांना ते काम दिलं जातं आणि 10-5 गाड्या दाखवून त्यांनी या शहराच्या नागरिकांची, मतदार राजाची, बंधू भगिनीची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. मला एक गोष्ट सांगा, शहराच्या विकासासाठी नागरिकाच्या समस्या खरंच ऐकल्या जातात का? तसं पाहायला गेलं तर शहराचा प्रामुख्याने जर अधिकारी कोणी असेल तर मुख्य अधिकारी हे महाशय एकदाही आपल्या कार्यालयात हजर राहत नाही. त्यांच्याकडे 2-3 ठिकाणचा चार्ज असल्यामुळे ते कारण सांगून ते कोणाचा कॉल घेत नाहीत आणि जे लोक समाजसेवक आहेत जे त्यांना कॉल करतात, पत्रकार कॉल करतात, या लोकांचे नंबर ब्लॅकलिस्ट करतात. ज्या दिवशी एखाद्या बोगस कामाची एमबी बनवल्या जाते ती एमबी मुख्य अधिकाऱ्याला टाकल्या जाते आणि ती एमबी पाहिल्याच्या नंतर इंजिनियरच्या सह्या झाल्या का नाही आणि आपली भागीदारी आली का नाही हे पाहण्यासाठी मुख्य अधिकारी नगर परिषद नियोजित प्रमाणे कॉन्ट्रॅक्टर लोकांना कॉल करून येतात आणि सर्वसामान्याच्या कोणत्याही अडचणीची दखल घेत नाही. अनेकदा लोकांनी स्वच्छतेसाठी निवेदन दिलं. आमच्या इन्शाअल्लाह ग्रुपचे असतील सगळे मित्रमंडळी, त्यांनी हे जे मोकाट कुत्रे जनावरे फिरतात त्यांनी एक इंटिमेशन दिलं 15 दिवसा अगोदर की बाबा हे मोकाट जे कुत्रे आहेत या मोकाट कुत्र्याचा तुम्ही बंदोबस्त करा. परंतु मुख्य अधिकारी आणि इथालचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत प्रत्येक वार्डातले यांनी त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही आणि दुर्दैवाने एक आमच्या मुस्लिम समाजाच्या मित्राची मुलगी, अल्पवयीन मुलगी, तिला कुत्र्याने चावा घेतला आणि ती अक्षरशः खूप मोठी गंभीररित्या दुखापत झाली त्या मुलीला. तेव्हाही या प्रशासनाचे डोळे उघडले नाही. म्हणून यातून एकच दिसतंय की सर्वसामान्यासाठी कुठेही नगर परिषद राहिलेली नाही. फक्त कॉन्ट्रॅक्टरचा अड्डा ही नगर परिषद इथल्या लोकप्रतिनिधींनी केलेली आहे. मला सांगा, अंबड शहरातील मुख्य रस्ते गटार व्यवस्थेबद्दल याबद्दल आपण काय सांगणार? आता तसं पाहायला गेलं तर या जालना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी भुयारी गटार योजना या शहरात राबवली. परंतु दुर्दैवाने काही अडचणी आल्यामुळे या योजनेचं कुठं आउटलेट नाही. म्हणून बऱ्याचशा शहरातल्या 80% लोकांनी जी ड्रेनेजची भुयारी गटार योजना जी आहे त्याला आपले शौचालय असतील, आपले बाथरूम असतील याचे पाईप कनेक्ट केले. कारण यांनी त्या शहरातल्या लोकांना दाखवलंच की ही योजना सुरू होणार आहे. परंतु नंतर सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर पुढं भारतीय जनता पार्टीने बी त्या कामाचा काही फॉलोअप घेतला नाही आणि त्याचा आउटलेट नाही. म्हणून कुठे कुठे ते चेंबर ब्लॉकेज होतात, त्याच्यातून शेपटाच्या आळ्यावरती येतात आणि अक्षरशः आपण महाराष्ट्र द्वार पाहिलं, महात्मा फुले चौक पाहिलं आणि नूतन वसाहतचा जर काही भाग पाहिला तर या चेंबरमुळे आपला जून महिना लागला, पावसाळ्यात अक्षरशः पूर्ण शहर अर्ध पाणीमय होते आणि काही लोकप्रतिनिधी येतात, नकली आपले जेसीपी आणतात, त्या पाण्यात उतरतात, फोटो सेशन करतात आणि शहराला खोटा दिलासा देतात की बाबा आम्ही तुमच्यासाठी आहोत. अरे तुम्हाला त्यांचं एक सांगणं आहे मला त्यांना की तुम्हाला जर काम करायचं, हे सत्ता तुमच्या हातात होती ना रे, काँग्रेसच्या हातात होती, राष्ट्रवादीच्या हातात होती आणि संभाजीनगरहून आलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय नारायण कुचे साहेब यांची भावजाई त्याही या ठिकाणी अध्यक्ष होते. त्यांची सत्ता राज्यात होती, केंद्रात होती, त्यांनी ठरवलं असतं तर काहीही केलं असतं. परंतु लोकांना काही झालं की कोणतंही काम असलं की मोकिंदवाडीला जायची सवय पडली. म्हणून या ठिकाणी शहरातल्याही काही लोकांच्या चुका आहेत, या चुका सुधारण्याचं काम येणाऱ्या निवडणुकीत मतदार राजांनी केलं पाहिजे. मला सांगा, अंबड शहरामध्ये जे 8 दिवस असेल, 8 दिवस 8, 10 दिवस 8 पाणी येते, तर खरंच ही समस्या सुटलेली आहे का पाण्यासंदर्भात? आता मी तुम्हाला सांगतो कांबळे साहेब, आपण म्हणले की 10 दिवसाला 12 दिवसाला पाणी येतं, तर हे पाणी येतं साहेब 19 ते 20 दिवसाला शहरात आणि 19-20 दिवसाला पाणी येतंय. ह्या पाण्याचं कुठं नियोजन नाही. फक्त इथल्या ज्या प्रशासक काळात काही लोकांनी काय केलं की बाबा आपले कार्यकर्ते सांभाळले, त्याच्यासाठी एक टेक्निकल स्वच्छतेचं टेंडर केलं, त्याच्या अतिरिक्त मॅन पॉवर पुरवण्याचं काम केलं. मग त्यांनी काय केलं, एक गोरगरीब लोकांना नोटीस देणं, पाणीपट्ट्या दबाव टाकून जमा करणं आणि महिनाभराची टॅक्स पावती घेणं, टॅक्स घेणं, अशा पद्धतीची दादागिरी केलेली आहे. आणि माझ्या माता भगिनींना, माझ्या बहिणींना
आमच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना अक्षरशः पाण्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागते आणि खरंच हा खूप गंभीर प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न तर सुटलाच पाहिजे, सत्ता कुणाची असो, परंतु या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करण्याचं काम इथल्या लोकांनी केलेलं आहे. ठीक आहे, मला सांगा, जे अंबड शहराचा जो विकास आहे तो विकास प्रत्यक्ष झालेला आहे की कागदपत्रावर झाला, याबद्दल काय सांगा? आता जर आपण अंबड शहराचा जर विकास जर पाहिला तर पहिल्यांदा मी आमचे महायुतीचे जे आमदार आहेत नारायण कुचे साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी विविध हेडमधून कोटी रुपयाचा निधी या शहरासाठी आणला. परंतु निधी आणल्याच्या नंतर ते काम कसे सुरू आहे, ते काम कुठं चालू आहे आणि त्या काम कोणत्या दर्जाचं केलं जाते याच्याकडे ना मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष दिलं ना आमदार साहेबांनी लक्ष दिलं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनिअरनी पूर्णपणे बोगस कामं करण्यात आलेली आहेत आणि नको तिथं पैसा खर्च करून आपलं घर भरण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे विकास हा कुठेच नाही. 1-2 रोड केले, 1-2 रोड सिमेंट रोड केल्याने, 2-4 नाल्या केल्याने काही शहराचा विकास होतो असं काही नाही. मला सांगा, सत्ताधारी लोकांनी जे विकासाचे आश्वासन दिलेले आहे ते खरं झालं का, याबद्दल काय? अरे मला तर त्यांना सांगायचंय की त्यांना तोंड तरी कोणते. एवढे निर्लज्ज लोक, ठीक आहे राजकारणात काही गोष्टी कराव्या लागतात त्याच्यात दुमत नाही, परंतु निर्लज्जपणाचा कळस अक्षरशः त्यांनी गाठलेला आहे. मी तर म्हणतो त्यांना मतदार राजापर्यंत जायसाठी तोंड सुद्धा नाही. काय आपण जर सर्वसामान्य महिला पाहिल्या, सर्वसामान्य कुटुंब पाहिले आणि या शहरातले जे नागरिक आहेत की लोक नुसते चक्रा मारतात नगर परिषद. मग जून महिना सुरू झाला की जन्म दाखल्यासाठी लोक चक्र मारतात, काही मृत्यूची नोंद असेल त्याच्यासाठी चक्र मारतात. आता काही मृत्यूची नोंद केल्यानंतर काही गरीब कुटुंबाला त्या ठिकाणी शासनाकडून लाभ मिळतो, त्या आशेने लोक नगर परिषदेमध्ये चक्र मारतात, जन्म दाखल्यासाठी चक्र मारतात. अरे परंतु इथे कर्मचारीच एवढे म्हणजे असे मगरूर आहेत की त्यामुळे ते सर्वसामान्याला कुठेही म्हणजे हे नाही करत. या कर्मचाऱ्यांनी शहरात खूप मोठं अतिक्रमण केलेले. काही कर्मचारी, बाकी कर्मचारी प्रामाणिक आहेत, ते कर्मचारी बिचारे काम करतात, परंतु त्यांना वरून राजकीय दबाव येतो की याचं काम करू नका आणि त्याचं काम करू नका. काय त्याच्यामुळे ते कर्मचाऱ्याला बी आपल्याला दोष देता येणार नाही. फक्त मला सांगायचं एवढंच आहे की नगर परिषद मध्ये गेलं की सर्वसामान्यांची कामं होत नाही. मला एक गोष्ट सांगा, विरोधी पक्षाच्या संदर्भात समजा विरोधी पक्षाचं मत काय आहे, विकास होण्यामागचं जे कारण आहे ते काय असेल? आता इथं विरोधी पक्ष म्हणल्याच्या नंतर तुम्हाला माहिती विरोधी पक्ष कोण? अरे ठीक आहे ना, सत्ता नसू द्या, सत्ता येत असते, सत्ता जात असते, परंतु विरोधी पक्षाचं काम काय आहे की वेळोवेळी जे काही चुकीचे निर्णय घेतात सत्तेच्या जोरावर, तर त्यांनी तो विरोध केला पाहिजे, आक्षेप घेतला पाहिजे. जर त्यांचं इथं मुख्याधिकारी ऐकत नसेल तर जिल्ह्याचे कलेक्टर बसलेले आहेत, ते कलेक्टरांना भेटलं पाहिजे. चांगल्या कामाला त्यांना साथ दिली पाहिजे आणि जे चुकीचं काम आहे त्या चुकीच्या कामात त्यांना विरोध केला पाहिजे. तर असं कुठेही विरोधी पक्षाकडून झालेलं नाही. मला तरी असं वाटतंय की काही प्रमाणात त्यांचीही मिलीभगत आहे. काय आता त्यांना बी ऐन नगरपालिका निवडणुकीच्या डोळ्यावर स्वच्छता आठवायला लागली. गेल्या 6 वर्षात त्यांनी बी काय केलं? आता ठीक आहे, विरोधी पक्षाचा जरी नगरसेवक म्हणला तर तो सभागृहात प्रश्न मांडू शकतो, एखाद्या विषयाला तो विरोध करू शकतो, त्याची प्रोसिडिंग तयार करून सीओला देऊ शकतो. जर सीओने नाही ऐकलं तर कलेक्टर बसलेलेच आहेत ना. असं थोडी आहे. जरी सत्ता असली तर सत्ताधाऱ्याचं काम हे 1 मिनिटात होईल आणि विरोधी पक्षाचं काम 2 दिवसांनी होईल. परंतु विरोधी पक्षाची पण मानसिकता नाही ना की लोकांना न्याय द्यायचा म्हणून. आता इथं कसं झालेलं कांबळे साहेब, इथलं असं राजकारण झालंय बिझनेसमॅन, व्यापारी नाही. पूर्वी कसं होतं, समाजसेवा का 80% समाजसेवा, 20% राजकारण, असं ठाकरे साहेबांची भूमिका असते. परंतु आजकालचे लोक काय झाले, 30 लाख गुंतवायचे आणि 2 कोटी रुपये काढायचे, हा सरळ धंदा झालेला. त्याच्यामुळं लोकप्रतिनिधीकडून पण जनतेची अपेक्षा पाहिजे तशी नाही, विश्वासच नाही जनतेचा, पहिल्यांदा तर सांगायचं. त्याच्यामुळं आमच्यासारखे जे नवीन चेहरे पुढे आले यांच्याकडे लोकांना एक नवीन आशेचा किरण दिसतोय. आणि म्हणून मला बऱ्याच लोकांचे कॉल येतात दिवसभरात किंवा आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही उभे राहा, तुम्ही असं करा, हे करा. मग व्यापारी असतील, सगळेच म्हणजे
व्यापारी असतील, डॉक्टर असोसिएशनचे असतील, बाकीचे इतरचे काही अधिकारी वर्ग असतील, कारण ते फ्रंटला येत नाही. ते सांगतात की बाबा राहुल भाई आम्ही तुमच्या सोबत, तुम्ही काम करा. मला एक गोष्ट सांगा, नगरपालिकामध्ये पारदर्शकता आहे का आणि ठेकेदार व कामाची निवड योग्य पद्धतीने होते का? नाही, काहीच नाही. त्याच्यात काय होतंय, एखाद्या ज्या गल्लीत कोणाचा वावर नाही, ज्या रस्त्यावर कोणाचा वावर नाही, अशा ठिकाणचं बोगस अंदाजपत्रक तयार केलं जाते. आणि बोगस अंदाजपत्रक तयार करून आता ई टेंडरिंग असल्यामुळे हे काय करतात, यांचे जे कामं असतात हे अंदाजपत्रकाच्या दरानुसार असतात. उद्या दुसरा कोणता स्पर्धक येऊ नये म्हणून ह्या काही अटी त्या राखीव ठेवतात. आणि आपल्या जे विचाराचा कॉन्ट्रॅक्टर जो अर्धे पैसे देईल आपल्याला, अशा लोकांना कामं दिले जातात. मला एक गोष्ट सांगा, नगरपालिका प्रशासन जे आहे ते नागरिकाच्या तक्रारीवर लक्ष देतं का? नाही देत. अशा हजारो तक्रारी गेल्या 6 वर्षाचा प्रशासकाचा काळ आणि पहिले 5 वर्ष म्हणजे 11 वर्षात जर आपण तिथं आवक जावक रजिस्टरचे जर नोंदी पाहिल्या तर खूप हजारो तक्रारी तशा पेंडिंग आहेत. सर्वसामान्याला इथं न्याय दिला जात नाही. ज्याच्या मागे राजकीय कारकीर्द आहे अशा लोकांची दखल घेतली जाते आणि अशाच लोकांची कामं तिथं केली जातात. सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं नगर परिषद ही राहिलेलीच नाही. मला सांगा, युवकासाठी काही कोणते प्रकल्प वगैरे, योजना किंवा कौशल्य विकास कार्यक्रम काही सुरू झालेले आहेत का? नाही. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी CEMGP, CMP पंतप्रधान योजना युवकांसाठी आणि मुख्यमंत्री सहायता योजना कर्ज युवकांसाठी, युवतीसाठी काढलेली आहे. परंतु नगर परिषद मधून या लोकांना काही मार्गदर्शन केलं जात नाही. यांच्यापर्यंत या योजनेचं मार्गदर्शन, यांना याबद्दलचं काउन्सिलिंग केलं जात नाही. आणि जे काही आपल्या जवळचे लोक यांचे प्रपोजल घेऊन बँकेला असणारं जे टार्गेट आहे ते कम्प्लीट केलं जाते. म्हणजे सर्वसामान्यासाठी या महायुती सरकारने खूप मोठ्या योजना आणल्या, परंतु इथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत हे दाबतात आणि सर्वसामान्यापर्यंत योजना जाऊन देत नाही. मला सांगा, शहरात उद्योग किंवा विकास वाढण्यासाठी योग्य वातावरण आहे का? आता उद्योग जर म्हणलं आपण कांबळे साहेब, तर उद्योग क्षेत्रात आपल्या शहरामध्ये खूप मोठे मोठे व्यापारी आहेत. विविध असेल, मग त्यामध्ये कापड असेल, त्यामध्ये हार्डवेअर असेल, त्याच्यानंतर बरेच असतील आपल्या इथं उद्योग म्हणल्याच्या नंतर काही मोंड्यामध्ये असतील. तर ह्या लोकांचं, ह्या व्यापाऱ्यांचं खच्चीकरण केलं जाते. यांना धमक्या दिल्या जातात. यांच्या पर्सनल ज्या प्रॉपर्टी आहेत याच्यामध्ये हस्तक्षेप केला जातो आणि हस्तक्षेप करून त्यांना खोट्या नोटिसा देऊन, त्यांना प्रेशराईज करून, सत्तेचा दुरुपयोग करून, आणि काही लोकांनी तर या शहरातल्या व्यापाऱ्याला मारहाण केली. काय काय चुकी त्या लोकांची? तुम्हाला त्यांनी मतदान केलं, त्यांची ही चुकी झाली. तुम्ही सत्तेच्या जोरावर त्यांना मारता. म्हणून औद्योगिक क्षेत्रात आपल्याकडे खूप मोठे व्यापारी आहेत आणि व्यापारी वर्ग सर्व धर्म समभाव मानणारा वर्ग आहे. तर आजपर्यंत कोणत्याही जातीमध्ये तेढ निर्माण झालेलं नाही. व्यापारी वर्ग हा सगळ्यांना घेऊन सोबत चालणार आहे. त्याच्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांनाही मी सांगतोय की तुम्ही कोणाला घाबरू नका. तुम्हाला मी लहान कार्यकर्ता, मी चळवळीतला कार्यकर्ता. काय वरती आपले शिंदे साहेब बसलेले आहेत, जालन्याला अर्जुन भाऊ खोतकर आहेत. तुम्हाला कसलीही कोणीही त्रास दिला तुम्ही एक कॉल करा आणि तुमच्या सेवेची संधी द्या. मी एवढं व्यापाऱ्यांना आवाहन करेन. मला सांगा, आपण सध्या शिंदे गटात आहात, तर या संदर्भात आपली भूमिका काय राहणार? आता आमचे जिल्ह्याचे नेते माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर, त्याचप्रमाणे घनसावंगीचे आमदार हिकमतदादा उडान आणि शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय संजय शिरसाट साहेब हे सातत्याने पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून आमच्यासारख्या लहान मोठ्या कार्यकर्त्याला धीर देतात, मार्गदर्शन करतात आणि खंबीरपणे पक्षवाढीसाठी आमच्या मागे राहतात. त्यांच्याच आदेशाने, त्यांच्याच आशीर्वादाने मी या आगामी नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी माझी पत्नी सौ दर्शनाताई राहुल खरात यांना उमेदवारी मिळावा म्हणून आम्ही इच्छुक आहोत. कारण जर गेल्या 10 ते 12 वर्षापूर्वीचं माझी जी पार्श्वभूमी पाहिली,
मी व्यापाऱ्यासाठी असेल, सर्व समाज बांधवासाठी असेल आणि शहरातल्या कोणत्याही कामासाठी असेल हिताच्या मी आग्रही भूमिकेमध्ये असतो. आणि माझ्या मागे भरपूर असे पडद्यामागे खूप चांगले मोठमोठे लोक आहेत. माझ्या मागे मला प्रोत्साहन देणारे एक खूप मोठी शक्ती असल्यामुळे मला इच्छा आहे की आम्हाला नगराध्यक्षाची उमेदवारी मिळेल आणि या नगर परिषदेवर शिंदे साहेबाचा शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार. तुम्ही जी उमेदवारीच्या संदर्भात आता बोलले तर उत्सुक आहात, तर या संदर्भात आपली भूमिका काय राहणार? जर आपण नगराध्यक्ष झाले याबद्दल काय सांगणार? आता झाले तर आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर, हिकमतदादा उडान आणि आमचे जी पक्षश्रेष्ठी जे ठरवण, मी त्या आदेशाला अंतिम मानून पुढे काम करणारा कार्यकर्ता आहे. मी लहान कार्यकर्ता आहे, परंतु या अंबडमधलच्या मायबाप जनतेने आम्हाला जर संधी दिली तर नक्कीच मी कांबळे साहेब एक आश्वासन देतो, लहान तोंडी काही मोठा घास घेत नाही, परंतु या शहरासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून नगराध्यक्ष झाल्यावर होईल. आणि मला पद असो नसो तरी मी लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता. दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी यांचा जो पाण्याचा जे ज्वलंत प्रश्न आहे, हा ज्वलंत प्रश्न सोडवण्याचं काम मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर करीन. एक दिवसाआड पाणी आम्ही अंबड शहराला देऊ, ज्याप्रमाणे आमचे नेते अर्जुन भाऊ खोतकर यांनी इथं अंबड शहरामध्ये कोटी रुपयाचा प्लांट केलेला आहे जालन्याला पाणी देण्यासाठी. आम्ही भाऊंना विनंती केली किंवा आमच्या इथं प्लांट आहे भाऊ, थोडा आमचा बी सहानुभूतीपूर्वक तुम्ही विचार करा. तर भाऊ म्हणाले मी अंबड शहरालाही यातून पाणी देणार आहे, त्यामुळे मी भाऊचंही अभिनंदन करेन. असा मोठ्या मनाचा नेता आणि लहान सहान कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारा नेता, त्यामुळे भाऊनेही मोठ्या मनाने या अंबड शहराला पाणी देणार आहे असा शब्द दिलेला आहे. त्यामुळे आंबडकरांना आता काही काळजी करायची गरज नाही की अर्जुन भाऊ आपल्या सोबत आहेत आणि या शहराच्या राजकारणात आदरणीय अर्जुन भाऊंचं एकदम सूक्ष्म पद्धतीने लक्ष आहे. त्यामुळे कुणीही कोणाला घाबरू नये एवढंच सांगेन. आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? ज्या तुम्ही जे सांगितलं नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभे राहणार, त्या संदर्भात तुमची भूमिका काय असणार पुढची? आता आम्ही तर फिरतोय बऱ्याच अंबड शहरात, तर साधारणतः जर आपण सांगायचं झालं तर एक 70 ते 65% नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचलोय. आमच्या मागे काही आर्थिक पाठबळ खूप मोठं नाहीये, परंतु ज्यावेळेस उमेदवारी साहेब देतील तर नक्कीच आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरू आणि सर्वसामान्याला एक नवीन चेहरा पाहिजे. ह्या सगळ्या लोकांना त्यांनी संधी दिली पाहून संधी दिलेली आहे, त्याच्यामुळे लोकांना यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. लोक यांना आता मोकळंच करणार. जे सर्वसामान्याचे कष्टाचे जे पैसे विविध पद्धतीने ज्या लोकांनी इथं कर भरलेला आहे आणि वरून शासनाचे पैसे म्हणजे ते जनतेचाच पैसा ना, तो पैसा तुमचा आमचा आहे ना, विविध कराच्या माध्यमातून तो शासनाकडे जातोय ना. मग तहसील असेल, नगर परिषद असतील, जे काही शासनाचे कार्य असतील, त्यामुळे यांनी शासनाच्या पैशाची उधळपट्टी केलेली आहे. यांना येणाऱ्या नगरपालिका मतदार राजा चांगल्याच पद्धतीने मोकळा करणार आणि आमच्यासारख्या सर्वसामान्याला संधी दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. धन्यवाद. हे होते आपले राहुल खरात, शिवसेनेचे युवा नेते.